उपविभाग भामरागड अंतर्गत नीलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना। एका दिवसात पोलीस स्टेशनची निर्मिती झाली। भन्नाट जंगलात नीलगुंडा हा नक्षलवाद्यांचा माहेरघर म्हणून ओळखला जाणारा परिसर। 1000 C60 कमांडो, 25 BDDS टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी, खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने 24 तासात उभारले नवीन पोलीस स्टेशन। विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षल विरोधी अभियान श्री संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री अंकित गोयल, पोलीस अधीक्षक श्री नीलोत्पल, 113 बटालियन CRPFचे कमांडंट श्री जसवीर सिंग, 37 बटालियनचे कमांडंट श्री दाओ इंजीर खान किंडो आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले। नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन मागील वर्षी 14 जून रोजी नीलगुंडा गावातील ग्रामस्थांनी माओवाद्यांना गावबंदी केली होती। नवीन पोलीस स्टेशनची स्थापना या भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल असं पोलीस अधीक्षक श्री नीलोत्पल यांनी म्हटलं आहे। माओवाद दृष्टीने अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा दुर्गम अतिदुर्गम भाग असलेल्या ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत, त्यांचा विकास साधावा आणि माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीनं आज दिनांक 30/1/2025 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत नीलगुंडा या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली। सन 2024 या वर्षाअखेर दिनांक 11/12/2024 रोजी या भागात अतिदुर्गम पेनगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशन मदत केंद्राची स्थापना करण्यात आली होती। धोडराजपासून 14 किलोमीटर, पोमके पेनगुंडापासून 4 किलोमीटर, छत्तीसगड सीमेपासून फक्त 600 मीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम नीलगुंडा आणि आसपासच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षा आणि सर्वांगीण विकासाला हातभार लागून त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरिता पोलीस स्टेशन नीलगुंडा मैलाचा दगड ठरेल। सदर पोलीस स्टेशनची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। त्यात एकूण 1050 मनुष्यबळ, 10 JCB, 19 ट्रेलर, 4 पोकलेन, 45 ट्रक इत्यादींच्या सहाय्यानं अवघ्या एका दिवसात पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आली। सदर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, 19 पोर्टा कॅबिन, जनरेटर, शेड, पिण्याच्या पाण्यासाठी RO प्लॅन्ट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅकॉल, BP मोर्चा, 8 स्टँड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच पोलीस स्टेशनच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे 4 अधिकारी, 49 अंमलदार, SRPF ग्रुप 10, सोलापूरचे 2 प्लाटून तसेच CRPF 113 बटालियन D कंपनीचे 1 असिस्टंट कमांडंट आणि 69 अंमलदार, विशेष अभियान पथकाचे 6 पथक, 150 कमांडोज तैनात करण्यात आले आहेत। तसेच पोस्टे उभारणी कार्यक्रमादरम्यान पोलीस स्टेशन नीलगुंडा हद्दीतील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना नऊवारी साडी, पुरुषांना घमेले, ताडपत्री, स्प्रे पंप, युवकांना लोअर पॅन्ट, टी-शर्ट, चप्पल, ब्लँकेट, नोटबुक, पेन, स्कूल बॅग, फ्रॉक, चॉकलेट, बिस्किट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, व्हॉलीबॉल, नेटबॉल, व्हॉलीबॉल इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले। अतिदुर्गम भागात नवीन पोलीस स्टेशनच्या उभारणीमुळे येथील नागरिकांनी संतोष व्यक्त करून पोलीस प्रशासनाप्रती आभार व्यक्त केले। सदर नवीन पोलीस स्टेशन उभारणीच्या कार्यक्रमाप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षल विरोधी अभियान श्री संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री अंकित गोयल, पोलीस उपमहानिरीक्षक केंद्रीय राखीव पोलीस बल गडचिरोली श्री अजय कुमार शर्मा, गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नीलोत्पल, कमांडंट 113 बटालियन, केंद्रीय राखीव पोलीस बल श्री जसवीर सिंग, कमांडंट